सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सर्वांना शुभ सकाळ। आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे की पोलीस भरती 2022-23 अंतिम टप्प्यात आहे। एक 3-4% फक्त भाग आहे पोलीस भरतीचा जो राहिला आहे, तो म्हणजे पुणे कारागृहाचं ग्राउंड आणि लेखी, आणि त्याचबरोबर फक्त मुंबईचं लेखी राहिली म्हणून समजा, कारण की बॅट्समनचे सगळं स्किल टेस्ट संपली आणि जे ह्याचे आहेत चालकची येत्या 20 तारखेला वगैरे संपून जाईल। तर मग फक्त लेखी राहते 4 घटकांची लेखी, की ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल आहे, चालक आहे, प्रिझनचं ग्राउंड आहे आणि बॅट्समनचं लेखी आहे। सॉरी, ह्या 4 घटकांचं कॉन्स्टेबल, चालक, प्रिझन आणि बॅट्समन यांची लेखी फक्त राहिली, बाकी सगळं झालेलं आहे। मग अशा पद्धतीनं ही पोलीस भरती पूर्ण होत असताना नवीन पोलीस भरतीची हालचाल कुठं सुरू झालेली आहे। JR निघलेले आहेत, अतितात्काळ सूचना पण दिलेल्या होत्या। 1 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजेपर्यंत रिक्त जागेचा अहवाल पण मागवलेला होता, त्या पद्धतीनं अहवाल सुद्धा आलेले आहेत। मग पोलीस भरती पडत नाही आहे, तो नंतरचा भाग आहे। आजचा विषय अशा पद्धतीनं आहे की गेले 5-6 दिवस झालं मुलांचे प्रश्न येतात की सर कशा पद्धतीने पोलीस भरती होणार आहे, ह्याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत का, की लेखी पहिला होणार की ग्राउंड पहिला होणार, म्हणजे नेहमीचे प्रश्न मी आता का घेतोय, कारण की असे जर प्रश्न आता उद्भवले तर काही मुलं इन पण होणार नाहीत, काही मुलं घाबरून जाणार अशा पद्धतीनं। म्हणून हे सगळे प्रश्न सुरुवातीलाच आपण सॉल्व्ह करूया, जेणेकरून तुम्हाला पुढे अडथळे येणार नाहीत। समज काय म्हणतोय? सो आजचा विषय अशा पद्धतीनं आहे की लेखी पहिला होणार की ग्राउंड पहिला होणार। दुसरी गोष्ट, लेखी जर पहिला झाली किंवा नंतर झाली तर ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार, हे नेहमीचे प्रश्न आहेत। हे नेहमीचे प्रश्न आहेत, ज्यावेळी पोलीस भरती पडेल त्यानंतरचे हे सगळे नेहमीचे प्रश्न येतात, त्यामुळे मुलं घाबरून जातात। आणि त्याच पद्धतीनं जो मी मागे एक ह्या फिजिकल आणि हे लेखीमधली तफावत सांगितलेली होती, त्याच्यामध्ये 100 मार्काचा आता काय आहे, ग्राउंड आहे, 100 मार्काची लेखी आहे आणि 50 मार्काचं ग्राउंड आहे। सो अशा पद्धतीनं या घटकासाठी हे 100 मार्काचं होईल का किंवा व्हायला पाहिजे का, ह्याच्यावरती सुद्धा आपण आज बोलणार आहोत। सो खूप महत्त्वाचा विषय आज, शेवटपर्यंत बघा। काही मुलं घाबरून जातात आणि मग मार्क कमी पडतात लेखीला, आम्हाला वाटलं असं होतं त्यामुळे आमची लेखी वीक होती म्हणून आम्ही केलंच नाही, आमचं ग्राउंड जबरदस्त होतं वगैरे वगैरे, आणि नंतर हे प्रश्न 100% भेडसावतात। त्यामुळं आजचे विषय हे 3-4 विषय अशा पद्धतीनं आहेत की तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाहीये। त्या पद्धतीनं चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे 2024ची पोलीस भरती, जी विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर पाडण्याचा संकल्प त्या आपल्या गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता, आणि त्याच पद्धतीनं काही 2च दिवस राहिले आचारसंहिता लागायला, फक्त 2च दिवस, 15/16ला आचारसंहिता लागून जाईल। आणि आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कॅबिनेटची बैठक आहे, आणि ह्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये धूमधडाका होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। तर खूप महत्त्वाचा विषय आहे की 2019ला जसं लेखी पहिला झाली होती, तसं 2024च्या पोलीस भरतीसाठी लेखी पहिला होईल का, हा एक विषय आता मी पहिला घेतोय। तर लक्षात ठेवा, 2019ला लेखी पहिला झालेली होती आणि त्यांचं मिनिंग होतं किंवा त्यांनी लेखी पहिला घेण्याचं रिझन असं होतं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांना हुशार जे हे आहेत, जवान आहेत, हुशार शिपाई जे आहेत, ते त्यांना हवे होते। मग असा काही विषय नाही की ज्यांचं फिजिकल चांगले आहेत ते का हुशार नसतात का, हा पण एक विषय होता। त्याच पद्धतीनं ती भरती त्यावेळी झाली पूर्ण, ती लेखी पहिला झाली, नंतर ग्राउंड झालं, सिलेक्शन झालं, ती मुलं आत आहेत, पण त्यावेळी ज्या मुलांचं ग्राउंड चांगलं होतं ती मुलं डिसएडव्हान्टेज अशा पद्धतीनं झाला त्या मुलांना की ते पहिला लेखीतनं बाहेर पडले, पहिलाच लेखीतून बाहेर पडले, आणि हजारो लाखो मुलांवरती अन्याय झालेला होता। त्यानंतर मोर्चे वगैरे झालं आणि तो JR शासनाला रद्द करावा लागला, आणि परत 2021ला फिजिकल झालं पहिला, त्याच पद्धतीने 2022-23ला सुद्धा फिजिकलच पहिलं झालं, आणि 24ला सुद्धा फिजिकलच पहिला होणार आहे, हे पण सांगतोय। समजलं काय म्हणतोय? त्यावेळी सरकारला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता। त्यांनी जरी लेखी पहिला घेतलेली असेल तरी सुद्धा सरकारला त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता, म्हणजेच नुकसान झालं होतं सरकारचं। म्हणून सरकारनं तातडीने निर्णय घेतला, तो JR चेंज करून लगेचच, जसं जुना JR होता, जुन्या पद्धतीनं पहिला फिजिकल होतं त्याच पद्धतीनं फिजिकलच सुरू केलं, आणि आता 2021ला पण झालं, 22-23ला पण झालं, आणि 24ला सुद्धा फिजिकलच पहिला होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। त्यामुळं घाबरून जाऊ नका, परत प्रश्न येणार, कोणते सांगणार असं जाणार, आता तसं होणार, काही विषय नाही। ज्याचं फिजिकल चांगलं त्यांचा विषयच नाही, लक्षात ठेवा। त्यामुळं या येणाऱ्या 2024च्या भरतीमध्ये पहिला फिजिकल होणार आहे, कोणी काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आता फिजिकल पहिला होणार आहे म्हणून लगेच आळसात जायचं नाही आहे किंवा माझं लयच चांगलं आहे पण लेखी दुप्पट आहे। मी 3-4 घटक का घेतोय, जे पोलीस भरतीमध्ये मला तफावत आढळते त्याच्याविषयी मी बोलतोय। तुमच्या 50 मार्काचा फिजिकल आहे, तुमची लेखी 100 मार्काची, म्हणजे 2 पट झालं, लक्षात ठेवा। त्यामुळं इथं तुम्हाला 40 पडले आणि तिकडे एखाद्याला 90 पडले, तो सिलेक्शन होणार आहे। जर इकडे एखाद्याला 40 पडले आणि लेखीला 40 पडले तर 80 मार्कावर कोणी विचारत नाही, समजलं? त्यामुळं
तुमचा जो रेशो आहे, तुम्ही का म्हणतोय एकाच दोन वारंवार, आपले जे गायडन्स करतोय आपले ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे त्यांना मी गायडन्स करताना सांगतोय की तुम्ही एकाच दोन प्रमाणात रेशो ठेवा. म्हणजे फिजिकल कसं आणि लेखी कसा रेशो आहे एकाच दोन प्रमाणात आहे, तसं सुद्धा तुमचं फिजिकल आणि लेखीचा अभ्यास करत असताना सुद्धा एकाच दोन हे प्रमाण पाहिजे म्हणजे पाहिजे. तर आणि तर कुठं तर मग क्वालिफाय होऊ शकतं, लक्षात ठेवायचं. 2 तास ग्राउंड करताय, 4 तास स्टडी करायचं आहे, अशा पद्धतीनं 2 टाइम ग्राउंड करताय सकाळ संध्याकाळ, तर कमीत कमी तुम्हाला इकडे 6 तास स्टडी करायला पाहिजे डेली. 6 तास 7 तास वगैरे काय जमल तसं. आणि जसा तुमचा ग्राउंडचा स्टॅमिना वाढेल तसा लेखीचा सुद्धा तुमचा स्टॅमिना वाढणार आहे. लेखी पण चांगली होत जाणार आहे. आणि लेखी चांगली होत जाईल तसं तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जे टाइम शेड्यूल आहे किंवा तुम्ही किती तास बसताय आणि कसा अभ्यास करताय ते तुम्हाला काय करायचं, डे बाय डे वाढवत जायचं आहे. हे झालं पहिली गोष्ट की पहिला काय होणार आहे, लेखी पहिला होणार की ग्राउंड पहिला होणार. एक क्लिअर झालं, ग्राउंड पहिला होणार आहे. म्हणजेच दुसरा पर्याय किंवा दुसरा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये सर लेखी कधी होणार, पहिली होणार काय, तर ग्राउंड पहिला झालं तर लेखी काय होणार आहे, 2 नंबरला होणार आहे. आता दुसरा प्रश्न त्याच्यामध्येच, लेखी जर 2 नंबरला झाली तर मग ती ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल हा विषय. तर लक्षात घ्या, ऑनलाईन झाली तर खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड होण्याचे चान्सेस आहेत आणि पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या ऑनलाईन पेपरवरती कोणत्याही पद्धतीने विश्वास नाही आहे, कोणत्याही पद्धतीने विश्वास नाही आहे. आणि सरकारसुद्धा ऑनलाईन पेपर घेणार नाही आहे, याची नोंद घ्या. म्हणजेच पेपर झाले तर कशा पद्धतीने होणार, ऑफलाईन पद्धतीने होणार. एका वर्गात किंवा ओपन ग्राउंडवरती एकाच वेळी सगळे बसवले जातात आणि तिथं पेपर होतील, याची नोंद घ्यायची आहे. पहिला ग्राउंड होणार, दुसरी लेखी होणार. लेखी ऑनलाईन होणार नाही, लेखी ऑनलाईन होणार नाही आहे. लेखी ही फक्त ऑफलाईन होणार, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे घाबरून कोणी जायचं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जर तुम्हाला कम्प्युटरवरती किंवा एक्झाम देता येत नसेल तर तुम्हाला ऑफलाईनवरती एक्झाम देता येत असेल, आपण शाळेत बसतोय अशा पद्धतीनं, तर सोपी जाईल, याची नोंद घ्यायची आहे. काही लोक कम्प्युटरला भितात, कसं सोडवायचं असे माहीत नसतं, कर्सर कसा फिरवायचा, ऑप्शन कसे रीड करायचे, किती ऑप्शन असतील, 4-5 CCS IBPS आलं तर खूप मोठे वांदे होऊन जातील आणि घाबरून मुलींना मार्क कमी होऊन जाणार. आणि ज्या मुलांनी खरंच फिजिकलसाठी मोठ्या प्रमाणात मार्क घेतले ती मुलं ह्यातनं उडून जातील, हे मात्र नक्कीच. त्यामुळं ऑफलाईन पहिला पेपर होणार, ग्राउंड नंतर ऑफलाईन पेपर होणार आणि बाकी पुढची प्रोसेस तुमची टोटल मेरिट, फायनल सिलेक्शन असेल तुमच्या कास्ट वाईज, तुमच्या समांतर आरक्षण वाईज, हे अशा पद्धतीनं ही पुढची प्रोसेस होऊन जाईल, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. आता जवळजवळ 3 प्रश्न मी क्लिअर केलेत. हे 3 प्रश्न वारंवार विद्यार्थ्यांना तयारी करत असताना भेडसावतात. काही मुलं घाबरतात, काही पालकसुद्धा घाबरतात, ऑनलाईनवरती आमचा विश्वास नाही सर. तुम्ही बघितलं आहे आता TCS IBPSने एक्झाम घेतलेलं आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे जे रूल्स रेग्युलेशन आहेत ते वापरतात आणि प्रत्येक परीक्षा, प्रत्येक विभागातील प्रत्येक परीक्षा, या परीक्षा कोर्टात गेलेल्या आहेत, मॅटमध्ये गेलेल्या आणि तिकडून निर्णय लागले आहेत, लक्षात ठेवा. आणि हे जे निर्णय लागले ते सगळं सरकारच्या बाजूने निर्णय लागलेले आहेत. त्यामुळे हजारो लाखो पोरं एकत्र येऊन सुद्धा मुलांच्या बाजूने निर्णय लागलेला नाही आहे. ज्यावेळी लाखो मुलं पेटून उठतात त्यावेळी लक्षात ठेवा ही गोष्ट 100% कुठं चुकलेली असणार आहे, ती मुलांच्या हृदयाला भेडसालेली असणार आहे आणि तिथं 100% शासनानं किंवा कोर्टानं त्यांचा विचार करायला पाहिजे होता. तरीसुद्धा कोर्ट काय करते, सरकारच्या बाजूने विचार करते. त्यामुळं हे ऑनलाईन पेपर भविष्यात होता कामा नये, याची खबरदारी आपल्या पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीनं घ्यायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. आता विषय खूप महत्त्वाचा, 2-3 गोष्टी क्लिअर झाल्या. हे पहिला फिजिकल होणार आहे, नंतर लेखी होणार आहे. लेखी ऑनलाईन होणार नाही, लेखी ऑफलाईन होणार आहे. आता काय सांगतोय, वारंवार मी मगापासून सांगतोय, अजून सुद्धा तुमच्याकडे भरपूर महिने आहेत. हे पडेल, ॲड पडेल. ॲड पडून झाल्यानंतर पुढच्या वर्षी हे जे फिजिकल, आता डिसेंबर काय नाही आहे, पुढच्या वर्षी फिजिकल होणार आहे. आणि फिजिकल होत असताना मुलांच्यामध्ये ह्या प्रश्न 100% येतात. त्यामुळं जे आपल्याला मानतात भरपूर आहेत, 27,000 आता होतील थोड्या दिवसामध्ये, तर 27,000 मुलांचं कल्याण करायचं असेल तर 100% त्यांना आतापासून गायडन्स करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता एक पाऊल आतापासून सुरुवात करायची, आपल्याला लक्षात ठेवायचं. आता विषय खूप महत्त्वाचा आहे की ह्या ज्या परीक्षा आहेत, तुम्ही जर बघितलं तर पोलीस भरतीचं एक मला सारखं मनाला म्हणजे हे होतं, विचार करतो मी मनाला, की 50 मार्काचं फिजिकल, 100 मार्काची लेखी, हे कुठं गणित चुका लागले मला असं वाटतं वैयक्तिक. जर तुम्ही इक्वल ठेवला 100 मार्काचं फिजिकल आणि 100 मार्काची लेखी, तर कुठंतरी बॅलन्स होईल आणि सर्वांना समान न्याय भेटेल. इथं काय व्हायला लागले, फिजिकलला 50 पैकी 48 घेणार पोरग, त्याची लेखी वीक असल्यामुळे काय व्हायला लागले, त्याला 60-50 पडले तर ते जाते 90, 85-90 वरती. आणि ओव्हरऑल ओपनचा कट ऑफ तुम्हाला माहिती आहे, कॉम्पिटिशन वाढत आहे. यामध्ये नवीन घटक येत आहेत, जसं आदिवासी घटक आहे, STतील मुलं मुली आहेत 5 सेंटीमीटर सूट दिल्यानंतर. ही कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि कॉम्पिटिशन वाढल्यानंतर हे एकाच प्रमाणात 150, एका जागेमागे 150 प्लस मुलं आहेत, लक्षात ठेवा. मग लक्षात ठेवा, 40 पडले, इकडं 48 पडले, फिजिकलला 2च मार्क गेले, पण इकडं 40-50 मार्क लेखीला जातात त्या पोरग्याचं. मग त्या पोरग्यावरती अन्याय होतात.
इकडे ज्याची लेखी चांगली आहे पण तिकडे जर 30 मार्क पडले तर 10 मार्काचा फरक लिहिला असलं तिकडे 40 मार्काचा फरक तो लेखीला पाडू शकतोय जो हुशार मुलगा असेल. म्हणून मला असं वाटतंय की हे भविष्यात व्हायला पाहिजे. आज होईल उद्या होईल पण 100% याच्यावरती विचार करायला पाहिजे. हे जे हे पडले अनबॅलन्स झाले लेखी आणि फिजिकलमध्ये ते कुठेतरी बॅलन्स करण्याचं काम डिपार्टमेंटने करायला पाहिजे. आणि इकडे जे 3 इव्हेंट आहेत तिकडे 4 इव्हेंट करून 25-25 मार्काला 4 इव्हेंट करून सुद्धा 100 मार्काची जे काही फिजिकल आहे ते 100 मार्काचं करून इक्वल जर केलं तर भविष्यामध्ये लक्षात ठेवा 100 पैकी जर तुम्हाला 80 पडले आपलं फिजिकल चांगलं असणार पोरगेला 100 पैकी 85 पडले 90 पडले तर तिकडं त्याला 100 पैकी जर 60 जर पडलं तर 160 150 160 वर जाईल. आणि त्याच्या उलट ज्यांची फिजिकल वीक आहे त्याला जर इकडे 40 पडले तो क्वालिफाय झाला आणि तिकडे त्याला 90 पडले तर 130 135 140 म्हणजे समान स्कोर येण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे कॉम्पिटिशन अशी व्हायला पाहिजे. कॉम्पिटिशन जर अशी झाली तर काय उपयोग नाही आहे. वर खाली झाली तर काय उपयोग नाही आहे. कॉम्पिटिशन जर अशी झाली तर मग काय उपयोग नाही. आज हजारो मुलं बाहेर पडत आहेत ज्यांना फिजिकल चांगलं आहे ते फिजिकलचं पोरगं काय करते जो पण कट ऑफमध्ये नाव येत नाही तो पण आम्ही लेखीला घालणार नाही अशी ह्या दृष्टिकोन आहे या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची. त्यामुळं ही वेटिंगला राहतात त्यामुळे ही मुलं बाहेर पडतात. ही वस्तुस्थिती आहे या महाराष्ट्रातली. त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीने होणार काय होणार या सगळ्या गोष्टी आपण आताच क्लिअर केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला भविष्यात प्रॅक्टिस करत असताना स्टडी करत असताना सरांनी प्रॉपर नियोजन सांगितले त्या पद्धतीने आम्ही करणार आणि याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही त्याची नोंद घ्यायची आहे. शेवटची जी पॉसिबिलिटी आहे ती फक्त मी मांडलेली आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना सांगितले की बाबा हे जे तफावत जाणवले हा जो फरक आहे फिजिकल आणि लेखीमधला तो अशा पद्धतीनं इक्वल व्हायला पाहिजे तर मग दोघांना सुद्धा समान न्याय भेटण्याचे चान्सेस जास्त आहे. पहिली गोष्ट क्लिअर केली की पहिला काय होणार फिजिकल होणार की लेखी होणार. फिजिकल होणार 2 नंबरला लेखी होणार. लेखी झाल्यानंतर ती ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार तर ती ऑफलाईनच होणार ऑनलाईन होऊ शकत नाही. लक्षात घ्या 2019ला खूप मोठ्या प्रमाणात मुलांवरती अन्याय झाला होता. त्यावेळीची मुलं ती आत गेली पण त्यावेळी ज्यांचं फिजिकल चांगलं होतं ती फिजिकलची मुलं बाहेर पडलेले आहेत. आणि लेखीला MPC करणारी पोरं जी आहेत ती लेखी पहिला असल्यामुळे त्यांना तिकडे मार्क्स चांगले पडले 90 95 98 मार्क पडले आणि तिकडे त्यांनी 40-50 घेऊन सुद्धा आत गेलेले आहेत. म्हणजे हे सरळ तुम्हाला जो शेवटचा प्रश्न सांगितलेला होता मी शेवटचा ऑप्शन सांगितलेला होता तो तुमच्यापर्यंत मी पोस्ट केला. म्हणजे तुम्हाला समजून यायला पाहिजे होतं की 19ला अशा पद्धतीने झालेलं होतं. हे भविष्यात असं व्हायला नको पाहिजे. याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे असं मला वाटतं. बघूयात सरकार काय निर्णय घेते. त्यामुळं हे जे 3-4 प्रश्न होते तुमच्या मनामध्ये किंवा नवीन पोलीस भरती करणारी मुलं असतील जी आता इन होणार आहेत 12वी झाले आणि नवीन पोलीस भरती तयार करणार किंवा बाकीचे सुद्धा फर्स्ट टाइम जे मुलं देणार आहेत त्यांना समजून यायला पाहिजे की बाबा काय नेमका हा विषय आहे. लगेच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या की बाबा पाठीमागे काय झालं होतं आणि पुढं काय होणार आहे. ठीक आहे. सो कोणी घाबरून जाऊ नका. मगापासून 3-4 ज्या सिक्वेन्स सांगितलेला आहे त्या सिक्वेन्सनंच पोलीस भरती होणार आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही. त्यामुळे तयारी करत असताना प्रॉपर तयारी करा. फक्त परत एकदा सांगतो शेवटी जाता की फिजिकल 50 मार्काचा आहे आणि त्याच्या दुप्पट लेखी आहे. त्यामुळे तयारी करत असताना अशा पद्धतीने तयारी केला तर आणि तरच तुम्हाला वर्दी भेटू शकते. अदरवाईज मला फिजिकल आहे मी फिजिकलचं किंग आहे ते घरात ठेवा त्याचा काही संबंध नाही आहे. तुम्ही 50 जरी पाडले आणि इकडं तुम्ही 50 पाडला लेखीला तर 100 मार्काला कोणीही विचारत नाही. एक्समॅनचा कट ऑफ सुद्धा याच्यापेक्षा जास्त होता. अन्नाचा सुद्धा 95-100 पर्यंत जातोय. तुम्हाला कोण विचारणार. म्हणून हे समजावून घ्या पॅटर्न कशा पद्धतीनं आहे पॅटर्न कशा पद्धतीनं हे समजून घ्या. फिजिकल कशा पद्धतीनं आहे लेखी कशा पद्धतीनं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की इकडे एवढं पडू सुद्धा काय उपयोग होत नाही जर तिकडं तेवढं पडलं तर. म्हणजे फिजिकलला एवढं पडलं आणि लेखीला एवढं पडलं तर आणि हा विषय पुढे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की बाबा आपण काय करतोय आपल्याला किती मार्क पडतात हा विषय खूप महत्त्वाचा आहे. समजा काय म्हणतोय. त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना अभ्यास करत असताना वारंवार हा व्हिडिओ आठवा आणि मनामध्ये कोणतेही तीळ मात्र शंका घेऊ नका जेणेकरून तुम्हाला मार्क कमी पडणार नाहीत. मार्क जास्त पडले तर 100% तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं आतापर्यंत सगळी योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पोस्ट केलेलं आहे आणि हा पुढं कोणत्याही पद्धतीनं प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना सराव करत असताना लेखीचा अभ्यास करत असताना मनामध्ये येता कामा नये. आणि जर वारंवार जर हे प्रश्न आत्तापासून यायला लागले तर मग तुमचा अभ्यास होणार नाही तर तुमची लेखी होणार नाही किंवा तुमचं फिजिकल होणार नाही आणि अदरवाईज तुम्हाला मग ह्या सुद्धा येणाऱ्या ग्राउंडमधनं बाहेर पडावं लागेल लक्षात ठेवायचं. आणि कॉम्पिटिशन स्पर्धा किती आहे वारंवार समजून सांगतोय. ज्या मुलग्याला ही स्पर्धा कळाली ज्या मुलग्याला ह्या रेशो कळाला स्पर्धेचा ते पोरगं शांत बसत नाही लक्षात ठेवा. ते स्मार्ट वर्क करते सांगितलं त्या पद्धतीनं स्टडी करणं सांगितल्या पद्धतीनं वर्कआउट करेल आणि सांगितलं त्या पद्धतीनं वर्दीवरती स्वार होणार याची नोंद घ्यायची आहे. सो महत्त्वाचा विषय आज तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे. आवडला असेल तर 100% या व्हिडिओला मात्र लाईक करा. त्याच पद्धतीनं शेअरसुद्धा करायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच पुढची जी अपडेट आहे तुम्हाला अगदी मोफत मिळायला सुरुवात होईल.
त्याच पद्धतीनं आज कॅबिनेटची 4 वाजता बैठक आहे. यानंतरचा व्हिडिओ त्याच्यावरतीच असणार आहे की कशा पद्धतीने सगळे सूत्र असतील, कशा पद्धतीने नियोजन होऊ शकतं, सगळं विश्लेषण असणार आहे. तुम्ही घाबरायचं जाऊ एक 10 वाजेपर्यंत, 10पर्यंत तुम्हाला आपला व्हिडिओ येईल की काय होईल आणि काय नाही होईल हे सगळं विश्लेषण तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. या सगळ्या गोष्टी मोफत आहेत. कोणत्याही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीने ह्याला फीज वगैरे आकारली जात नाही. त्यामुळे जेवढं प्रामाणिक असेल तेवढं प्रामाणिक पोच करण्याचं काम आपला चॅनल करतोय. लगेचच पहिला चॅनलला फक्त एकच गोष्ट का लागते, सबस्क्राईब करणं सुद्धा सोपं आहे. त्यामुळं आणि त्याला पैसे सुद्धा लागत नाही. एक क्लिक केलं की सगळं होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट नोटिफिकेशन असेल किंवा याच्या पुढचे व्हिडिओ असतील ते अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला पोहोचत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीची संधी ही तयार झालेली आहे यूट्यूबच्या माध्यमातून. त्यामुळे लगेचच चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या ज्या मोफत आहेत माहिती ती सगळेच मिळवून घ्या. सो सर्व विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.